या परिसरात किंवा या वास्तू ज्या मंदिराच्या आहेत किंवा ते घरसुद्धा आहे, तिथे दत्ताचा विषय मांडणं हा एक आनंदाचा भाग असतो. कारण गुरुचरित्र हा दत्तभक्तांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि तो गुरुचरित्राची एक प्रत पारायणासाठी ज्या कामतांनी तयार केली. आज मी मुद्दामून आता तुम्हाला तिथून दिसणार नाही, पण इथे ही पुस्तकं आहेत की जे कामत की ज्यांचा उल्लेख अनेक दत्तभक्त करतात. त्यांच्या रचना पुस्तकं वगैरे करताना गुरुभक्तीपरायण रामचंद्र कृष्ण कामत माशल हे ह्यांनी खरं मोठं काम केलेलं आहे की नामचिंतामणी नावाचा त्यांचा दुसरा ग्रंथ आहे, तोही वाचण्यासारखा आहे. ग्रंथ इथे उपलब्ध आहेत ते. तर नामाचं महात्म्य काय हे आपण शेवटच्या दिवशी पाहणार आहोत. कुठल्याही देवाचं संताचं नाम महत्त्वाचं असतं. आपण जर विचार केला तर दत्तात्रेयाचं स्वरूप आणि उपासना याच्या आधी दत्तात्रेयाचं रूप आपल्याला जे माहीत आहे की जे दिसतं, तिन्ही देव जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि तिन्ही देवांची निरनिराळी आयुधं निरनिराळ्या गोष्टी असं मिळून एक दत्त दैवत तयार झालं. इथे आपण काल मगाशी थांबलो होतो. तर विचार करा, एक पूर्वी फार सुंदर गाणं होतं, फार सोपं गाणं होतं आणि ते गाणं गाणारे कविता करणारे बरेचसे सुधांशू नावाचे कवी जे वाडीला राहायचे आणि गायक आर.एन. पराडकर म्हणजे आपल्या ह्याने दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे हे ऐकलंय. मी फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे की त्याच्यात दत्तभक्तीचं रहस्य फार चांगलं सांगितलेलं आहे. दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे. नित्य हा शब्द महत्त्वाचा आहे. माझ्या हृदयात नेहमी विराजमान झालेलं आहे. आणि राजा महाराजा या शब्दात विराजमान होणे हा शब्द आहे. राजते विराजते त्याच्यावरून महाराज शब्द आलेला आहे. तर म्हणून दत्त महाराज आपण म्हणतो, गोळवणी महाराज म्हणतो, निरनिराळ्यांना महाराज म्हणतो आपण. दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे अनसूयेचे सत्व आगळे. आपण सुरुवात करणार होता. अनसूया अनुसया आपण जे म्हणतो ते चूक आहे. अनअसूया, असूया म्हणजे मत्सर, अनसूया म्हणजे जिला बिलकुल मत्सर नाही आणि मत्सर हा जाता जात नाही असा एक आपल्यातला दोष आहे. षड्रिपू म्हणून जे 6 रिपू शत्रू सांगितले जातात त्याच्यात काम क्रोध मोह मद दंभ आणि मत्सर. मत्सर हा शेवटचा असला तरी फार महत्त्वाचा असतो, सूक्ष्म असतो आणि त्यामुळे मत्सर पूर्णपणे निर्मत्सर मत्सरातीत ती अनसूया ती आई आहे, जननी आहे दत्तात्रेय दैवताची. तिचं अनसूयेचे सत्व आगळे, तिचं सत्व परीक्षा पाहण्यासाठी हे 3 देव आले. आपल्याला ती कथा माहीत असते. शेवटच्या दिवशी जे कीर्तन असेल दत्त जयंतीच्या दिवशी त्याच्यात हाच विषय मांडलेला असतो म्हणून आपण हा फार सविस्तर पाहायला नको. पण आगळे शब्द लक्षात ठेवा. तिचं सत्व आहे ना ते आगळं होतं. आता तशा अनेक ऋषींच्या पत्नी होत्या की वसिष्ठ अरुंधती, अरुंधतीचं निराळ आहे, लोपामुद्रा आणि अगस्ती निराळ आहेत. म्हणजे ह्यांच्या ज्या शक्ती आहेत, पत्नी ही शक्ती आहे लक्षात ठेवा. देवी ही शक्ती आहे देवाची, देवाची पत्नी नाही. देव देवी आपण म्हणतो लिंग बदला 1 मार्क कशात मराठीच्या पेपरात. देव देवी एरवी देवाची शक्ती आहे देवी, देवीशिवाय देव काही करू शकणार नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा तिचं सत्व आगळं, आगळं म्हणजे आगळं वेगळं अद्भुत युनिक ज्याला म्हणतो ना असामान्य असं तिचं होतं. तिन्ही देवाची झाली बाळे. सत्व पाहायला गेली आणि स्वतःच सत्व परीक्षा स्वतःची घेतली आणि तीनही देवाची झाली बाळे. आता बाळ म्हणजे केवळ बालक असा अर्थ त्या कथेत वगैरे लावायचा, पण इनसन्स ज्याला म्हणतात ना म्हणजे निरागसता निष्पापता ही त्या बाळांची लक्षणं आहेत. म्हणजे हा दत्तात्रेय हा अत्यंत म्हणजे दत्तात्रेयाचे अवतार वगैरे आपण जर म्हणले तर हे हल्ली अवतार आपण सांगतो की श्रीपाद श्रीवल्लभ झाले, त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती झाले, त्याच्यानंतर स्वामी समर्थ झाले, मग अंशावतार म्हणून आपण शंकर महाराजांना म्हणतो किंवा टेंबे महाराज ज्याला वासुदेवानंद सरस्वती किंवा अगदी साईबाबांना सुद्धा म्हणतात, गजानन महाराज शेगावचे सगळे हे सगळे गुरुच होते ना. गुरु म्हणजे दत्तात्रेयाच्या अंशावतारच झाले किंवा अवतारच झाले. म्हणून तिन्ही देवाची झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनोहर. पंचायत काय झाली, फार कीर्तनकार फार रंगवून हा विषय सांगतात की नारदांनी बरोबर विचार केला की ह्या तिघही देवांचे अनुयायी आहेत ना ते उगीच भांडतायत. आपला देव श्रेष्ठ. कारण ब्रह्मवाले काय म्हणतात, ब्रह्मदेव निर्माणच केलं नाही तर विष्णूंनी पालन कशाचं केलं असतं म्हणून आम्ही श्रेष्ठ. अरे विष्णूंनी पालन केलं नसतं तर काय निर्माण करून मेली असते ना सगळी.
ते म्हणाले पालन जर सगळ्यांचंच झालं आणि सगळेच जगले तर उरलेल्यांना अन्न मिळणार नाही, म्हणून काहींचा संहार आवश्यक आहे. काळाच्या ओघात आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा मृत्यूची देवता कोण? शंकर आहे. म्हणून तिघांची कार्य परस्परांना पूरक आहे आणि परस्परांची कार्य मिळून पूर्ण असं देवाचं कार्य असं तयार होतं. म्हणून त्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी, एकात्मीकरण करण्यासाठी हे दत्ताचं दैवत तयार झालं. त्रिमूर्ती. मग त्यांनी पहिल्यांदा कळ लावली नारळांनी. म्हणतात ना की पहिल्यांदा सरस्वतीकडे गेले आणि सरस्वतीला म्हणतो बस वीणा वाजवत. येत आहे कोण? ब्रह्मदेवाकडे. कारण ते ब्रह्मज्ञान सांगणार. ब्रह्मज्ञानाचं गिराईक आजसुद्धा खूपच कमी आहे, जास्त कमी आहे उलट. तर कोण येणार आहे तुझ्याकडे बघायला? जाय लक्ष्मीकडे जाऊन सांगतात की तू एवढी लक्ष्मी, तुझ्याकडे येतात लोक, तुझे भक्त वगैरे सुद्धा खूप आहेत. पण तरीसुद्धा मी आत्ता पृथ्वीवरून आलो, सगळे साधू संत अगदी देवसुद्धा जिच्या दर्शनाला जातात, ज्या दाम्पत्याच्या दर्शनाला जातात, त्यांचं वैभव काहीतरी निराळच आहे. सरस्वतीला हेच सांगितलं. पार्वतीला सांगितलं जाऊन कैलासावर कोण येणार आहे या थंडीत तुला बघायला? पण तू तिला बघायला तू जा की जिच्याकडे अक्षरशः सगळेजण जातात, ऋषी मुनी साधू संत अगदी देव देवता सुद्धा. मग या तिघीजणी एकत्र येतात. काहीतरी केलं पाहिजे. तिच्या पातिव्रत्याचा भंग केला पाहिजे. आणि पातिव्रत्याचा भंग, शीलभंग, चारित्र्यभंग म्हणजे ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. बऱ्याच वेळेला इंद्राला हे काम करावं लागले अहल्या गौतम. कारण गौतम ऋषींची उपासना एवढी होती की एक गणपतीच्या चरित्रातली कथा आहे, सांगत नाही सगळी, की गणेशाला खूप मोठा कथा आहे ती. पण तो उतरत खाली आला हिमालयातून. सगळीकडे दुष्काळ होता. नाशिकला गौतम ऋषींचा आश्रम, त्याच्या वाटेवर सगळं हिरवं गार होतं. त्यावेळेला गणेश त्याला म्हणतो की आता एक सांगायला, जरा मागे जाऊन सांगायला हरकत नाही, की पार्वती उदास असते आणि गणेश मातृभक्त आहे. तुझ्या उदासीचं कारण काय? जाऊ दे रे, तुला कळणार नाही, तू अजून लहान मूल आहेस. अगं कळणार नाही काय? मला ज्ञानाचा देवलोक म्हणतात, मला सांग तरी. तुला कळणार नाही बायकांची काय दुःख असतात ते. अरे मला सांग तरी ते दुःख, की कुणाला आवडेल आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर दुसरी बाई येऊन बसली तर? तू म्हणतो कुठला नवरा आणि कुठली बाई कुणाच्या डोक्यावर बसली? आता विचारतोस म्हणून सांगतो, माझ्या पतीच्या म्हणजेच तुझ्या वडिलांच्या गंगा नाही का बसली येऊन डोक्यावर, आणि ती वाहत नंतर तिचा प्रवाह खाली आला, गंगा डोक्यावरच बसलेली आहे. प्रश्न कसा? त्यावेळेला गंगा धारण केली होती त्याने, प्रवाह निघाला नव्हता म्हणून पूर्ण गंगा कायम शंकराच्या डोक्यावर होते, धारण केली होती त्याने. म्हणून गंगाधर वगैरे आपण जे म्हणतो. तर मग काय केलं पाहिजे? कुणी तिला खाली उतरवलं पाहिजे. आता विचार करतो मी, हे उदाहरण कशासाठी देतोय? ज्याला आपण सोल्युशन म्हणतो ते उत्तर असतं प्रश्नाचं. आणि विज्ञानाची उत्तरं सध्या पश्चिमेकडची जी उत्तरं आहेत की एक प्रश्न सोडवायचा आणि दोन प्रश्न निर्माण करायचे. पेस्टिसाइड्स मारायच्या कशावर? नारळावर किंवा सुपारीवर, आणि ती पेस्टिसाइड्स खाली गवतावर यायची. गवत गायीने खायचं, गायीच्या दुधातून ते आपल्या शरीरात पेस्टिसाइड्सचा किती अंश आहे? पाण्यात सुद्धा वाहून जातात. म्हणजे एक प्रश्न सोडवला, त्याच्यातून दोन प्रश्न. विज्ञान आणखीन पुढे जाईल, तंत्रज्ञान आणखीन पुढे जाईल, ते प्रश्न सोडवतील, त्यातून नवीन दोन प्रश्न. रक्तबीज नावाचा राक्षस होता ना, त्याच्या रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस तयार व्हायचा. तसा या विज्ञानाच्या सोल्युशनमधून नवीन प्रॉब्लेम्स तयार होतात. याचा विचार करायला पाहिजे. विवेकानंद पहिला होता माणूस की तुम्ही विचार करा ज्या दिशेने तुम्ही निघालेलात. म्हणून येत्या 50 वर्षात तुम्ही लोक पश्चिमेकडची राष्ट्र जगासमोर दोन प्रश्नचिन्ह उभी करणार आहात, ज्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल. ते उत्तर शोधायला तुम्हाला माझ्याच देशाकडे यावं लागेल. हे 1895 सालचं त्यांचं भाषण आहे. 1902 साली विवेकानंद गेले. 1895 साली, त्याच्यानंतर 50 वर्ष म्हणजे 1945 कोणती दोन अशी प्रश्न उभे राहणार होते? दोन महायुद्ध किंवा पहिलं महायुद्ध सुरू झालं 14 साली, संपलं 19 साली. नंतर 39 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं, हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकले, 45 साली ते संपलं. ही ती 50 वर्ष. म्हणजे तुम्ही तुमच्या अतिमहत्वाकांक्षा, कॉन्क्वेस्ट ऑफ नेचर ही तुमची घोषणा आहे की निसर्गावर आम्ही विजय, निसर्गाला दासी म्हणून वागवता. हे दुर्योधनाचं तत्वज्ञान आहे. वीर भोग्या वसुंधरा, वसुंधरा म्हणजे पृथ्वी. जो माइट इज राईट, बळी तो कानपिळी, लक्षात ठेवा. हे दुर्योधनाचं तत्वज्ञान आहे. आणि युधिष्ठिर म्हणतो वसुधैव कुटुंबकम, तीच वसुधा एक कुटुंब आहे आणि कुटुंबात सुख आणि दुःख वाटून घ्यायचे असतात. हे पृथ्वीवरच्या लोकांनी केलं पाहिजे. ते आज तिकडच्या विचारवंतांना कळायला लागलेलं आहे की रामायण महाभारत ही काही नुसती महाकाव्य नाही आहेत. त्याच्यातल्या प्रत्येक घटनेत, प्रत्येक प्रसंगात
आजच्या जगाला मार्गदर्शक होतील अशी अनेक सूत्र आहेत, असे अनेक मार्ग आहेत. त्याला आपला शब्द आहे समाधान. हिंदीत सुद्धा सोल्युशनला समाधान नावाचा शब्द आहे. आता ही जी समस्या आहे कोणाची, पार्वतीची, की माझ्या पतीच्या डोक्यावर दुसरी स्त्री येऊन बसलेली आहे आणि पतीनं तिला घट्ट धरून ठेवलेली आहे, याचं सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय, त्यांनी शंकराला सांगितलं असतं मी जेवणार नाही जोपर्यंत तुम्ही तिला खाली सोडत नाहीत तोपर्यंत, मी भूक हरताळ करेन. आणि शंकरांनी कदाचित सोडली असते, पण त्यातून दुसरा प्रश्न निर्माण झाला असता की ह्याला गणपतीला वाटलं असतं की भूक हरताळ केला की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होते आणि निराळे प्रश्न निर्माण होतात. हे विचार करा तुम्ही. समाधान शोधून काढलेलं आहे. त्यांनी गुरं घेतली आणि आपण गोपाळ गणेश, फार्मागुडीचा आहे तो गोपाळ गणेश आहे, रावणाचं ते लिंग आलं तो गोपाळ गणेश आहे, तो गुराखी म्हणून आला, खाली आला तो. म्हणून त्याच्या मनात एकच आहे की त्या बाईला म्हणजे गंगेला खाली उतरवायचे आपल्या वडिलांच्या अशा, पण ते उतरण्यात सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि मग काय, ती गंगा त्याने आला खाली गुरं घेऊन, गुरांना खायला चारा नाही, खाली आला, चारा नाही, खाली आला. तो हिमालयातून कैलासावरून उतरला, ते सांगितलं अर्धा हिंदुस्थान म्हणजे नाशिकपर्यंत आला, जिथे गोदावरी काठी आश्रम होता. अहल्या आणि यांचा, अहल्या नाही, अत्री आणि अनसुया, गौतम ऋषींचा, सॉरी अहल्या आणि गौतम ऋषींचाच होता. ते झालं. त्यांना तो म्हणतो की तुम्ही ऋषी म्हणजे जगासाठी कल्याण करणारा ना, जगासाठी तपश्चर्या. हो म्हणाले, पण तो असं का विचारतोस, मी आत्ता हिमालयावरून इथपर्यंत आलो, सगळीकडे दुष्काळ आहे आणि तुमच्याकडे मात्र आबादी आहे, सगळं हिरवं आहे. ते तुमच्या आणि तुमच्या शिष्यांच्या तपश्चर्याचं जर फळ असेल तर ही स्वार्थी तपश्चर्या नाही का झाली. माझा परिसर हिरवा असला म्हणजे झालं, बाकीच्यांच्याकडे दुष्काळ पडू दे. ते म्हणाले हे मला माहीत नव्हतं, मग मी काय करू. तर तो म्हणाला एकच आहे, शंकराला प्रसन्न करा. शंकराच्या डोक्यावर जी एक गंगा म्हणून येऊन बसलेली आहे ती नदी आहे, तो वरून पडलेला प्रवाह आहे, ती दिव्य प्रवाह आहे. त्या प्रसन्न करून त्याच्याकडून मागून घ्या आणि त्या प्रवाहाला वाट दाखवा. आणि मग ते गौतम ऋषी जातात. जशी आपल्याला एक भगीरथाची कथा माहीत असते, हे गौतम ऋषींची गणेश पुराणातली कथा. इतकी सुंदर ते तपश्चर्या करतात, स्तुती करतात, आमच्या स्तुतीने प्रसन्न होतात. काय पाहिजे, ही डोक्यावरची गंगा इथे खाली सोड, मी तिला मार्ग दाखवतो. आणि गौतम ऋषी तिला मार्ग दाखवत सगळा उत्तर भारत, तुम्हाला माहीत आहे गंगा सागराला मिळेतोपर्यंत बंगालमध्ये सगळा भारत आबाद होतो. ह्याला समाधान म्हणतात. एक गंगेचं कल्याण झालं, तिला उगीच बांधून घातली होती की त्या जटाधरांनी आपल्या जटेत गंगेला बांधून तिला मुक्त केलं. आईला आनंद झाला, सगळीकडे आबाद झालं. गौतम ऋषींना आपल्या, आपण म्हणतो ना की मुकुटात एक नवीन तुरा, की आपण हा सगळा सोडवला प्रश्न. ह्याला समाधान म्हणतात. आपल्या कुटुंबातल्या प्रश्नांचं, आपण काम करतो तिथल्या संस्थांच्या प्रश्नाचं, समस्यांचं असं निराकरण केलं पाहिजे. सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. एकावर अन्याय, इंग्लिशमध्ये फार चांगली म्हण आहे, टू रॉब पीटर टू पे पॉल. पॉलकडून मी कर्ज घेतलंय म्हणून लुटायचं पीटरला लुटून पॉलचं. हे रॉबिनहूड सारखी माणसं करतात. मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण ह्याला लुबाडून त्याचं कल्याण कसं करणार आहे. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे, त्याला समाधान म्हणतात. आणि दत्तात्रेय हे असं ऋषींनी काढलेलं एक समाधान आहे की तुम्ही भांडू नका. आणि म्हणून 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. एका मुलाने प्रश्न विचारला आणि शिक्षकाला उत्तर आलं नाही ना, की त्यांनी मुलांनाच विचारलं. कुणाला उत्तर माहीत आहे का. मुलं फार छान उत्तरे देतात. एकाने प्रश्न विचारला, त्याला 3 डोकी आहेत बरोबर, त्याला 6 हात आहेत, मग पाय 2 कशाला, पाय 6 का नाहीत. शिक्षक गडबडला, त्याचं ते पाठ होतं. पण काय त्यांनी विचारलं, तुमच्यापैकी कुणाला सुचतंय का. दुसरा पोरगा म्हणला, सोपं आहे ना, या 6 पाय. ब्रह्माच्या पायाला इकडे जायला वाटलं असतं, याला तिकडे, तो गेला असता कुठे. आणि दत्त तर सतत फिरतोय, त्याला पाय 2च पाहिजेत. ब्रह्मदेवाची दिशा, नाहीतर ते पाय तिन्ही दिशांनी गेले असते आणि कुठेच त्याचा प्रवास झाला नसता. कॉमन सेन्स उत्तर आहे. पण 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, तुकारामांचा अभंग आहे तो. तर तसं इथे काय म्हणतात, त्रैमूर्ती अवतार मनोहर हास्य मधुरा ती दीनोद्धारक त्रिभुवनी. हा दीनांचा उद्धारक आहे. अत्यंत ममतापूर्ण, दयाळू, कनवाळू, मायाळू, ममताळू, स्नेहाळू, कृपाळू हे समर्थाने वापरलेले शब्द आहेत रामाबद्दल. आणि राम हा मध्येच आहे ना विष्णू. तिन्ही देव आहेत ना. म्हणजे चिडला तर शंकरासारखा, निर्माण करायचं निरनिराळ्या गोष्टी तर ब्रह्मदेवासारखा. आणि अत्यंत प्रेमानं वात्सल्यानं पालन करणारा विष्णू हा सात्विक आहे.
आता 3 देव बाळ झाले, इथे प्रश्न सुटलेला नाही आहे, समाधान व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा. 3 शिरे कर 6 शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती, जटाजूट शिरी पायी खडावा, भस्म विलेपित कांती साजे. आता गंध कोण लावतात? आमचे विष्णू. आणि भस्म कोण लावतात? आमचे शंकर. यांचं गंध उभं तर त्यांचं आडवं. हे दत्तात्रेयाची 3 मस्तक आहेत ना, सगळं त्याच्यात येऊन जातं. इथे गाणगापूरून आलेले एक वृद्ध असे उपासक साधक होते. इथे जे दत्त मंदिर आहे जवळ, पोंड्याच्या जवळ आणि मडगावच्या मध्ये सुंदर मोठं दत्त मंदिर आहे, जरा आत आहे रानात. तिथे ते आलेले होते. आम्ही रविवारी वगैरे जायचो, अभ्यास करायला म्हणून जायचो. तिथे ते असायचे, त्यांच्याबरोबर त्यांच्या अनुभवाच्या गप्पा मारायचो. आणि कधीकधी आमच्या मनात जे प्रश्न असायचे ना, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या कृतीतून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या आम्हाला विचारलेल्या प्रश्नातून आम्हाला मिळून जायचं. ते सतत दिगंबरा दिगंबरा किंवा अवधूत चिंतन या मंत्राचा जप करायचे. माझा जो मित्र होता त्याला जप आवडायला लागला ओम नमः शिवाय, आणि त्याचा जप होता श्रीराम जयराम जय जयराम. तर मी ओम नमः शिवाय जप करू का, हे त्यांच्या मनात हा प्रश्न. म्हटलं त्यांना विचारूया ना बाबांना. ज्या दिवशी आम्ही त्यांना विचारायला गेलो त्यावेळेला ते झाडत होते आणि झाडता झाडता ओम नमः शिवाय हाच मंत्र म्हणत होते. एरवी दत्ताचा मंत्र म्हणतात. अरे दत्ताचा जो उपासक आहे त्याला हा मंत्र म्हणू का तो मंत्र म्हणू हा प्रश्नच पडता कामा नये. ओम नमः शिवाय जसा आहे तसा ओम श्री ब्रह्मदेवाय नमः हाही आहे आणि विष्णवे नमः हाही आहे. नाहीतर दत्त मला समजला काय? आता दत्त एकमुखी का त्रिमुखी? या कथेप्रमाणे एकमुखी दत्त आहे, पण तो त्रिमुखी का? कारण आपल्याला 3 मोठ्या संप्रदायांचं एकत्रीकरण करायचं ना, मिलन घडवायचं आहे, म्हणून तो त्रिमुखी. आता पुढे काय बघा की बाहुनी प्रेमळ सुंदर मुहा सुंदर प्रेमळ मूर्ती, आनंदाचे आसू झरती, सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मी पण माझे. मीतूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. उद्या आपण आरतीवर विचार करणार आहोत. हे या गीतात सांगितले शेवटी, हळूहळू सरते मी पण माझे. आणि त्यालाच भक्तीचा शेवट किंवा अंत म्हणलेला आहे, कळस म्हणलेला आहे भक्तीचा. बाबा बोरकरे फार भक्त म्हणून प्रसिद्ध नव्हते, पण भक्तीच्या अंगाने अध्यात्माच्या अंगाने जाणाऱ्या किती कविता त्यांनी केलेल्या आहेत. की त्यांनी सांगितलं, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवन कळलं कोणाला? अहंकार ज्याचा गळून पडला आणि सहज, आपण ज्याला तवशे म्हणतो ना, काकडी ती लहान असते त्यावेळेला त्याला बांधणारं असतं बंध, मोठी होते त्यावेळेला त्यात देठ होतो आणि पिकते त्यावेळेला देठ तिथेच राहतो पण काकडी खाली पडते, तवशे ते खाली. हे आहे ना, असं माझं मी पण सहजपणानं गळलं तरच मला जीवन कळलं. अंतापर्यंत माझा अहंकार कायम आहे, मला काय जीवन कळलं सांगा बरं? काही कळलेलं नाही. म्हणून दत्ताचं रूप आणि दत्ताचं स्वरूप हे 2 विषय आहेत. आज आपण रूप पाहणार आहोत. रूप पाहता लोचने आपण म्हणतो, दत्तात्रेयाचं रूप किती सुंदर आहे, आपल्या डोळ्यासमोर सुद्धा ते रूप आहे. 3 देवांच्या निरनिराळ्या गोष्टी त्या सगळ्या आपल्याला इकडे दिसतात. आपण क्रमाक्रमाने पाहूया. पण एक लक्षात ठेवा की नारदानी त्या 3 स्त्रियांना जेलस बनवलं, मत्सर बनवलं. कोणाबद्दल? या अनसूयेबद्दल. आणि म्हणून आपल्या पतींना त्यांनी कामगिरी दिली की तुम्ही तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करण्यासाठी एकत्र या, विचार करा आणि काहीतरी मागा तिच्याकडे जाऊन. मग हे याचक म्हणून आलेले आहेत. आणि याचक म्हणजे अतिथी देवो भव. आणि अशा वेळेला ते 3घही येतात. म्हणाले आम्ही दुरून आलेलो आहोत. काय? मी जेवणाची तयारी करते. म्हणाले आमचं एक व्रत आहे. म्हणाले की विवस्त्र अवस्थेत स्वयंपाक केला पाहिजे, आम्हाला वाढला पाहिजे. परपुरुषाला एखादी स्त्री विवस्त्र अवस्थेत दिसणं म्हणजे पातिव्रत्याचा भंग, असा त्यांचा अर्थ आहे. पण ही विचार हिच्या पातिव्रत्याची कल्पनाच निराळी आहे. हा माझा पती असा नाही, तो मायापती आहे, तो सगळ्या संसाराचा पती आहे, जो विश्वनाथ आहे, तो माझाही नाथ आहे. त्याला माझी परीक्षा पाहिजे नसेल कशावरून? मग काही हरकत नाही. जो विश्वनाथ सगळीकडे असतो तो काय मी आणि माझं शरीर, कपडे आणि शरीर ह्याच्यामध्ये नाही आहे का? त्याला मी नग्नावस्थेत दिसत नाही का? अरे तो सर्व साक्षी आहे. त्याला सहस्रने असंख्य नेत्र आहेत. हे वर्णन आपण पुरुष सूक्तात वगैरे करतो ना, असंख्य नेत्र आहेत, असंख्य शिर आहेत, असंख्य पाय आहेत, असंख्य हात आहेत. तो पुरुष आहे. कॉस्मिक पर्सन म्हणतात. विश्वपुरुष, विश्वनाथ, विश्वेश्वर तो आहे, तो ज्याला परब्रह्म आपण म्हणतो. परीक्षा बघायची असेल काही हरकत नाही. आता इकडे गंमत काय होते की ती जी शक्ती आहे तुम्हाला सांगितलं सगळ्यांच्या पलीकडची. काली उल्लेख केला होता की ज्ञानेश्वराच्या भावंडांना पाणी मिळवणे अशी व्यवस्था तिकडच्या लोकांनी केली होती, संन्याशाची मुलं म्हणून. पण ही मुलं जगली ना
कारण ह्यांच्या पलीकडे एक शक्ती आहे ना, त्या शक्तीला ही मुलं जगायला पाहिजे होती आणि तिला मातृशक्ती म्हणतात. या सगळ्या जगाला चालवणारी जी शक्ती आहे ती वत्सल आहे, मातृशक्ती आहे. म्हणून या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मातृ म्हणल्यानंतर थांबलं पाहिजे आणि मातृ म्हणल्यानंतर सुरुवात झाली पाहिजे. कारण मातृदेव भव आधी, पितृदेव नंतर, आचार्य नंतर आणि अतिथी. अतिथी म्हणजे दत्त. अतिथी हा दत्तात्रेयाचं प्रतीक आहे. म्हणून काल आपण बघितलं होतं की काही नाही, स्वयंपाक सगळा झाला होता, आता आवरावर करणार इतक्यात कुणीतरी दत्त म्हणून उभा राहिला. कोणी असू शकतो, नातेवाईक असेल, मित्र असेल, अनोळखी असेल. पूर्वीच्या काळी अतिथी आहे, त्याला द्यायला पाहिजे. असे हे तिघं आलेले आहेत. तर त्या शक्तीला वाटलं की मी जिच्यातून व्यक्त होते त्या अनसूयेचं तुम्ही पातिव्रत्य भंग करता, मी तुम्हालाच बाळ करून टाकते. ती जी पराशक्ती आहे ना पलीकडची, त्या शक्तीने या तिन्ही देवांना बाळ करून टाकलं. आणि आता आपले पती तिचं पातिव्रत्य कसं भंग करतात हे बघायला त्या पत्नी आलेल्या होत्या ना, तिघी जणी, त्यांची पंचायत. आता ह्यांना पुन्हा पालन पोषण केलं पाहिजे ना. जो परत आले हे पती, ती म्हणाली आता झालं सगळं, भोजन वगैरे मी तुम्हाला घातलं, चला आता तुमच्या घरी पोहोचवते. तर ह्यांना सांभाळणार कोण? सरस्वती काय ब्रह्मदेव बाळाला सांभाळणार? त्यांचं सगळं कोण करणार? त्यांच्यासमोर तो प्रश्न पडलेला आहे. इतक्या ती बाहेर येते आणि बघते तर 3 बाळं झालेली आहेत. आता या 3 बाळं आपले पती मोठे झाले पाहिजे, त्यांनाही ते हवं होतं, ब्रह्मा विष्णू महेशांना. मग ब्रह्माचा चंद्र होतो आणि शंकराचा महेशाचा दुर्वास होतो. मधला जो विष्णू आहे त्याचा दत्त होतो. ही 3 झालेले आहेत. दुर्वास शंकराचा अवतार आहे म्हणून सतत कोपलेला असतो तो, पण कल्याण करतो. आशुतोष आहे तो. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होतो, लवकर रागवतो सुद्धा, पण त्याचा राग काय किंवा त्याचं प्रेम काय, कल्याणकारी असतं. अनेक असुरांच्या कथा बघा ना, त्याने असुरांना वर दिले. हे भस्मासूर वगैरे शंकरांनी निर्माण केलेले आहेत आणि विष्णूला निस्तरावं लागतं असं तुम्हाला वाटतं, पण त्याच्यात विष्णूचंही कल्याण असतं. विष्णूचे पूजक मोहिनी अवतार बघतात ना, त्याच्याशिवाय भस्मासूर मारला गेलाय का? विचार करा. म्हणून हा जो शंकर आहे तो दुर्वास म्हणून प्रकट झाला मोठा झाल्यानंतर. आणि दुर्वास म्हणतात की आई तुझ्याजवळ राहावं असं मला वाटतं, पण माझी अंतःप्रेरणा काय आहे की दूर जंगलात राहावं, अरण्यात फिरत राहावं आणि तपश्चर्या करत अंतःसामर्थ्य तपस्सामर्थ्याने वाढवावं. ठीक आहे तुझा. चंद्र म्हणतो आई मी ब्रह्मदेवापासून झालेलो आहे, पण मी पृथ्वीवर कसा राहू? आकाश हेच माझं निवासस्थान आहे, जा वाळा. त्यालाही म्हणली आता दत्ताला तू कुठे जातोयस? मी तुझ्याच जवळ राहणार आहे तुझी सेवा करण्यासाठी. म्हणून एकमुखी दत्त आहे. आणि त्याच वेळेला तुला सांगतो, माझ्या या 2 भावंडांची तुला ज्या वेळेला आठवण येईल त्यावेळेला मूळ रूपात आम्ही 3 जण तुला एकत्रित दर्शन देऊ. 3 ब्रह्मा विष्णू महेश हे आमचं मूळ रूप आहे, पण आम्ही एक दिल आहोत, एक अंतःकरण आहोत, आम्ही एक मन आहोत. आमची छाती एक आहे. 3 छात्या दाखवलेल्या नसतात, एक छाती आहे, एक विचार आहे. 3ही देव जरी असलो तरी सगळी सृष्टी चालवण्यासाठी आम्ही एक मतानं चालवतो. मग जास्त लोक झाले, चला आता त्यांचा संहार केला पाहिजे, काय करूया? कोरोना निर्माण करूया, हे शंकराचं काम आहे. चला 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 असं करूया, युद्ध घडवूया, निरनिराळ्या साथी किंवा दुष्काळ वगैरे पाडूया, या सगळ्या गोष्टी आहेत. हे एकमताने करत असतात. अशा वेळेला पुढे आपण जाऊया. या तिघांची जी निरनिराळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, तो थोडक्यात पाहूया. एक लक्षात ठेवा, एकम सांगितलं सत्वम एकम त्रिधा स्थितम. एकच सत्व आहे की ज्याला आपण दिव्यत्व म्हणतो. त्याचे 3 पैलू झाले ब्रह्मा विष्णू महेश, आणि ते 3 पैलू पुन्हा एक झाले दत्तात्रेय म्हणून. कळतंय ना की पहिल्यांदा एक परब्रह्म होतं, त्याचे 3 पैलू निर्माण करणारा, पालन करणारा आणि नष्ट करणारा. आता हे 3 पैलू परत एक झाले दत्तात्रेय म्हणून. म्हणून एकम सत्व, सत्व एकच आहे, त्रिधा स्थितम, त्याला दत्तात्रेय म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्माचं काय सांगितलेलं आहे? ब्रह्म हा रजोगुणी आहे, सतत काहीतरी निर्माण करत असतो. आणि निर्माण कर, विनोबाने फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुला गाईचं दूध मिळालं, धारोष्ण दूध पिके, नाही नाही नाही, तू तापवणार, त्यातलं थोडं थंड करत ठेवणार, त्याच्यात थोडंसं विरजण मुरवण म्हणतो ते घालणार, दुसऱ्या दिवशी ताक करणार दह्याचं, त्याचं लोणी काढणार, लोण्याचं तूप करणार, तुपापासून निरनिराळ्या फोडण्या, निरनिराळ्या रेसिपीज, निरनिराळ्या मिठाया बनवणार. तू थांबतच नाही आहेस.
आज या सगळ्या रेसिपीज निर्माण झालेल्या, सगळ्या निरनिराळ्या वेशभूषा फॅशन्स निर्माण झालेल्या, सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या गाड्यांची मॉडेल ही ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. फक्त हा ब्रह्मदेव कसला आहे, हा आपण म्हणतो ना की मूळ ब्रह्मदेव त्याच्या झेरॉक्स कॉपीज असतात ना, तसा हा डुप्लिकेट ब्रह्मदेव आहे जो ही सगळी सृष्टी निर्माण करून राहिलेला आहे. ती सृष्टी चांगली आहे का, जर मी तिचा स्वामी राहिलो तर. एक लक्षात ठेवा, भाषा सोडली ना तर जवळजवळ सगळी माध्यमं जी निर्माण केली त्यांनी मानवाला गुलाम बनवलेला आहे. पैसा कुणी निर्माण केला, माणसांनी निर्माण केला. आज पैसा इतका माणसाचा दुसरा स्वामी नाही आहे, हे लक्षात ठेवा. यंत्र निर्माण केले. आपलं सगळ्यात खिशात असलेलं मोबाईल नावाचं छबुकलं लक्षात ठेवा. अहो काय जगावर त्याची सत्ता आहे. दुनिया मेरी मुठ्ठी में. आणि दुनिया म्हणजे आजची नाही आहे. महाभारतातला कुठलाही प्रश्न विचारा. परवा एकाला जरत्कारू माहिती पाहिजे होतं. अरे म्हणलं गुगलवर टिक कर जरत्कारू. मग जरत्कारू पतीचंही नाव आहे आणि जरत्कारू पत्नीचंही नाव आहे. ती नाग वासुकीचे हे सगळं इतिहास आला. आणि टेक्स्टवर आधारित असेल ना ते रेफरन्सेस माना. कुणीतरी यांनी त्यांनी टॉम डिक अँड हॅरी कोणतरी बबन गबन छबन सांगतो त्याच्यावर या व्हॉट्सॲपवर विश्वास ठेवू नका. मी नेहमी सांगतो की यूट्यूब आणि गुगल म्हणजे गुगल अंकल आणि यूट्यूब आंटी ते दोन अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत आपले आणि त्याचा भरपूर उपयोग करा. लायब्ररी आज अनावश्यक झालेली आहे. मला सुद्धा रेफरन्स बुक्स पूर्वी काढावी लागायची, आता काढतो पुस्तकांना हाताळावं म्हणून. पण एरवी ती सगळी माहिती आवश्यक ती आपल्याला मोबाईलमध्ये गुगलमध्ये आणि ह्याच्यात मिळू शकते. ऑथेंटिक असली पाहिजे आणि ती आपल्याला कळते. म्हणून तुम्हाला सांगतो कुठलंही महाभारतातलं रामायणातलं कॅरेक्टर जे आपल्याला माहीत नाही आहे. आता उदाहरण बघा की जंबूक माहीत नाही आपल्याला आणि त्याच्यावर रामाने अन्याय केलेला आहे. रामाच्या चारित्र्यावर जे कलंक सांगेल जंबूक तो तुम्हाला आपल्याला माहिती आहे. जंबूक म्हणजे कोल्हा आपण ऐकलेलं असतं. जंबुकी वासणारे तुझं विण मज नेते जंबुकी वासणारे आपण करुणाष्टकात म्हणतो. जंबूक म्हणजे कोल्हा हा नाही आहे. शंभूक दुसरे अशी नावं निरनिराळे, अर्थ निरनिराळे, संदर्भ निरनिराळे सगळे आपल्याला ह्याच्यावर मिळतात. आणि मग केवढं ज्ञान आपण खिशात घालून पर्समध्ये घालून बाळगतो. पण तरी आपण अज्ञानी आहोत कारण ज्ञानाचा उपयोगच करायचा नाही, फक्त माहिती वापरायची एवढंच आपण केलेलं आहे. त्याला डेटा म्हणतो आणि डेटा तुम्हाला कायम मिळत राहणार आहे वाटेल तेवढा. त्याचं ज्ञानात रूपांतर करून जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मी साधना केली पाहिजे. आणि त्या साधनेसाठी प्रवचनं कीर्तनं व्याख्यानं असतात. आता पुस्तकं म्हणत नाहीत पण गुगल आणि यूट्यूबसुद्धा मदत करतात आपल्याला चिंतन करण्यासाठी. आज किती चॅनल्स आहेत तो आध्यात्मिक आणि त्याच्यावर जी निरनिराळी प्रवचनं 5 मिनिटांची 10 मिनिटांची असतात किती सुंदर. त्याच्यात किती छान विचार देतात. निरनिराळ्या संप्रदायाची मंडळी आहेत खूप छान सांगतात. पण आपल्याला वेळ पाहिजे ना. वेळ आहे हो पण त्यावेळेला आम्ही दुसरं शक्यतो आपण व्हॉट्सॲप बघत असतो आणि त्याच्यात वेळ कसा जातो दिवस कसा संपतो हे कळतही नाही. आणि व्हॉट्सॲपने ज्ञानाची पातळी किती वाढली तर नाही अज्ञानाची पातळी वाढली असेल. कारण जे खोटं आहे त्याला मी खरं समजतो. हे विचार करा तुम्ही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की महेशाचा गुण कुठला आहे तमोगुण आहे. आणि त्याचं हे काय सांगितले मुख्य सूत्र काय सांगितले तपस. एक आहे तेजस ब्रह्मदेव, एक आहे ओजस विष्णू आणि एक आहे तपस शंकर. शंकर म्हणजे तपश्चर्या. शंकराची तपश्चर्या करून वर मिळवणारे कितीतरी लोक आहेत. अजूनही ओजस म्हणजे वाणीचं तेज आहे. वाणी ज्याची अत्यंत मधुर आहे सात्विक आहे. तुम्ही राम बघा, तुम्ही हे अवतार आहेत सगळे ते. आणि तेजस आहे, तेजातून सगळी निर्मिती केली ती ब्रह्मदेवाने केली. म्हणून तमोगुणी कोण आहे शंकर, रजोगुणी ब्रह्मदेव आणि सत्वगुणी विष्णू आहे जो दत्त आहे. दत्ताला विष्णू आणि बाकीचे दोन ही दाताचे आस्पेक्ट्स आपण मान्य केलेले आहेत. आता बघूया पुढे की डोक्यापासून सुरुवात करूया की पहिल्यांदा दत्तात्रेयाचं 3 मस्तकं दाखवतात ना 3 शिरं. मग प्रत्येक ठिकाणी मुकुट एकाला पाहिजे विष्णूला, इकडे जटाजूट पाहिजे. पहिल्यांदा बघा मागे गाय आहे त्याच्या. हे का गाय? गाय आपण गायीचं महत्त्व कुणी वाढवलं? कृष्णाने वाढवलं म्हणजे विष्णूनं वाढवलं. म्हणजे विष्णू रूपातला जो कृष्ण अवतार आहे तो गाय. आणि गाय कशाचं प्रतीक आहे तर पृथ्वीचं प्रतीक आहे. गो माता म्हणजे पृथ्वी. गो म्हणजे इंद्रिय, गोपाल म्हणजे इंद्रियांचं पालन करणारा. आणि कृष्ण हा द्वापार युगातला देव आहे. पण तो ऋग्वेदातला ऋषी काय शब्द वापरतो की माझं सत्व काढून घे परमेश्वरा. पण सत्व काढताना तुझा सत्वल हात वत्सल हात माझ्या पाठीवरून फिरवू दे हे गोपाला. तू गोपाल आहेस
माझं सत्व, माझं दूध काढून घे, परंतु तुझा हात मात्र पाठीवरून सतत फिरत राहू दे. गोपाल शब्द तिथेही आलेला आहे. म्हणजे गोपाल काय फक्त कृष्ण नाही, माझ्या इंद्रियांचं पालन करतो. या सगळ्या माणसांना किंवा पशु पक्षी वनस्पती त्यांना जो धारण करतो, त्यांचं जो पालन करतो तो गोपाल आहे. गो म्हणजे पृथ्वी. आणि ज्यावेळेला पृथ्वीला असुरांचा भार सहन होत नाही त्यावेळेला पृथ्वी पहिल्यांदा ऋषींकडे जाते. ऋषी आणि पृथ्वी मिळून ब्रह्मदेवाकडे जातात. मग सगळेजण मिळून विष्णूकडे येतात आणि विष्णू अवतार घेतो. अवतारांच्या कथा आहेत, त्याच्यात पहिल्यांदा पृथ्वीला भार असह्य होतो. तुम्हाला पृथ्वीला भार असह्य कसा होतो? या पृथ्वीच्या पाठीवरचं पृथ्वीपेक्षा जास्त ओझं कुठलं, असा प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं कुठलं उत्तर असेल बघा बरं. पण या पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात जास्त वजन, पृथ्वीपेक्षा जास्त मी म्हणत नाही, ते उत्तर उद्या पाहूया आपण. पण पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं वजन लोक म्हणतात हिमालय आहे का? निरनिराळी उत्तरं देतात. उत्तर एक आहे की वडिलांच्या खांद्यावर मुलाची तिरडी, त्या खांद्यावर जे वजन आहे ना ते पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं वजन आहे. रामराज्यात असं घडत नाही. रामराज्यात आजोबा आधी मरतात, वडील नंतर म्हणतात, मुलगा नंतर मरतो, नातू नंतर मरतो आणि एकमेकाचं ते श्राद्ध करत राहतात. आता किती आजोबांना आपल्या नातवाला अग्नी द्यावा लागतो बघा तुम्ही स्मशानात जाऊन. कारण तरुण माणसं वाटेल तशी मारा. अननॅचरल डेथ ज्याला म्हणतात, मर्डर म्हणजे खून किंवा हत्या, ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघात आणि आत्महत्या सुइसाइड्स, हे 3 अननॅचरल डेथ्स आहेत. आज एवढे घडायला लागलेले आहेत. हे ओझं आहे पृथ्वीवरचं आणि हे पृथ्वीला सहन होत नाही. की काय तुम्ही साधे नियम पाळत नाही म्हणून अपघात होतात, साधे आरोग्याचे नियम पाळत नाहीत म्हणून तुम्हाला रोग होतात. आणि त्यामुळे ती म्हणते की मला आता हा भार सहन होत नाही आहे. तेव्हा ऋषी म्हणतात की आपण जाऊया. कुणाकडे जाऊया? आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. ब्रह्मदेव सगळं ऐकून घेतो आणि नंतर ठरवतो यासाठी आपल्याला विष्णूकडे गेलं पाहिजे. आणि विष्णू सगळं ऐकून घेतो आणि मग सांगतो की अशा काळात अशा कुळात मी जन्म घेईन. आणि मग निरनिराळे अवतार विष्णूचे आपल्याला माहीत आहे. विष्णूचे 24 वगैरे अनेक अवतार सांगितलेले आहेत. परंतु त्यावेळेला तो अवतार आणि त्या अवताराला तेवढंच बळ किंवा सामर्थ्य पाहिजे की जे सामर्थ्य त्या असुराला मारण्यासाठी आवश्यक असतं. एक जर जळार किंवा मॉस्किटो बसला असेल तर तुम्ही तलवारीनं मारणार का? त्या माकडाने मारला तसा. राजाचा सगळ्यात जास्त विश्वास त्या माकडावर होता आणि आपलं रक्षण करण्यासाठी माकड म्हणलं मला इतर सैनिक असतात त्यांच्यासारखी तलवार पाहिजे. मूर्ख राजांनी तलवार दिली आणि राजाच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला एक डास बसतो त्यावेळेला तलवारीने ते माकड, डास तर मरतच नाही, जळार मरतच नाही, राजाचा कपाळ मोक्ष होतो. मग कुणाच्या हाती काय द्यायचं, कुठला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किती बळ वापरायचं आणि त्याप्रमाणे ते अवतार आहेत. एखादा हिरण्यकशिपू असेल त्याला मारल्यानंतर त्याचा मुलगा प्रल्हाद आहे, प्रल्हादापासून भय नाही म्हणून आवेश अवतार, प्रवेश अवतार. नृसिंह आला, आवेश काय होता, ज्वलंतम सर्वतोमुखम भीषणम भद्रम महाविष्णू, हे नृसिंहाचं वर्णन केलेलं आहे. सगळीकडून तो जळत होता कारण त्याला जाळायचं. मृत्यू मृत्यून नमाम्यम, हा सगळ्यांचा मृत्यू झाला होता, काळ झाला होता. कोण? हिरण्यकशिपू. त्या काळाचा काळ होण्यासाठी हा महाकाळ बनून आला. काम संपल्यानंतर निघून गेला नृसिंह. बघा ना, त्या वेळेला तेवढेच अवतार आहे. आदर्श जीवन जगून दाखवायचं होतं. कोण? राम झाला. रामाचा आदर्श हा गृहस्थांना फार परवडणारा नाही. राम फार कठोर आहे. रामाचं जीवन तीरातून वाहतं, हे लक्षात ठेवा. सागर म्हणतो आपण त्याला, मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे मर्यादा सागराची. सागराची मर्यादा भरती होती इतकीच असते. नदीला पूर येतो तसा सागराला पूर येत नाही. सागराला जर पूर येत असता तर सागराच्या काठावर आपण 5 स्टार हॉटेल्स बांधली नसती. सागराला पूर येत नाही, सागराला मर्यादा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम हा करुणा सागर आपला राम आहे. पण सगळ्या मर्यादांचं पालन करता करता आपल्या मर्यादा वाढवत न्यायचा, हे कृष्णाचं चरित्र आहे. कृष्णाच्या चरित्रात सगळ्या मर्यादा आहेत. पण मर्यादा काय? एक पत्नी नको, अनेक पत्नी, पण प्रत्येक पत्नीला मी इतकं प्रेम देईन की प्रत्येकीला वाटेल कृष्ण फक्त माझ्यावरच प्रेम करतो. म्हणजे ते म्हणतात ना की मला भरपूर आहेत पत्नी पण तुझ्यावरच माझं जास्त प्रेम आहे. जी समोर असते आणि तिला ते इतकं पटतं की नारी मज बहु असती परी प्रीती तुझं वरती, हे तो प्रत्येकाला सांगतो आणि प्रत्येकाशी तसा एकनिष्ठ आहे, हेही लक्षात ठेवा. पण कृष्ण आणि राम हे 2 असे देव. आणि त्याच्यानंतर बुद्ध हा देव असा आहे की जर राम हा अवतार मानला, अंशावतार म्हणतात लोक त्याला, कृष्ण पूर्ण असेल तर बुद्ध कोण आहे?
बुद्ध हा संपूर्ण अवतार आहे, परिपूर्ण अवतार आहे. हातात शस्त्र नाही धरलं. काल आपण बघितलं अशोकाला निशस्त्र कायम बनवलं आणि शांततेचा आणि अहिंसाचा, करुणेचा, प्रेमाचा संदेश अशोकाच्या मार्फत त्यांनी पोचवला. हा अवतार आज आहे, बुद्धावतार आहे आपण जे म्हणतो. आणि म्हणून युद्ध नको असेल तर बुद्ध हवा, आणि बुद्ध हवा तर आचरण शुद्ध हवं, आणि शुद्ध हवं तर दत्तात्रेयाची उपासना प्रत्येक देवाची आपण दत्तात्रेयाची करूया. ही गाय कशाचं प्रतीक आहे लक्षात ठेवा. गाय म्हणजे कामधेनू. आपल्याला आणि कामधेनू कुणाकडे असते माहिती आहे ना? ज्यांच्या सगळ्या कामना पूर्ण झालेल्या असतात अशा ऋषींकडे कामधेनू असते. लक्षात घ्या, आपल्याकडे कामधेनू आली तर बाबा तुमचं मागून झालं का? कामधेनूकडून आता मी मागतो. कामधेनूला ओव्हरटाईम करावा लागेल, संपणारच नाही मागणं. आणि म्हणून ज्या ऋषींना काहीही मागायचं नसतं त्यांच्या आश्रमात कामधेनू जाऊन उभी राहते. मग कधी सुरभी असते, कधी नंदिनी असते, कधी कामधेनू असते. पण ही मागची आहे ती कामधेनू आहे. कामना पूर्ण कशा करायच्या म्हणजे मुक्त कसं व्हायचं, सकामतेतून निष्कामते कसे जायचं हे दत्तात्रेय शिकवतात. मागे कामधेनू आहे. 4 श्वान. हा कुत्री का? कुत्री वेदांचं प्रतीक. वेदांना दुसरं प्रतीक आढळलं नाही. हत्ती वगैरे, हत्ती बुद्धिमान आहे, कुत्रच कशाला? कुत्र हा स्वामीनिष्ठा आहे. आणि वेदांवर निष्ठा असणं, वेदातलं जे अंतिम ज्ञान आहे, वेदवाक्य प्रमाण असं कोणीही सांगितलेलं नाही. वेदातली महावाक्य वगैरे सांगितलेले आहेत, त्याच्यावर चिंतन करा असं आचार्य शंकरांनी 4 मठ स्थापन केले. प्रत्येकाला एक एक वेद दिला अभ्यासाला, आणि वेदातलं एक वाक्य दिलं. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी सर्वम खलु इदम ब्रह्म. हे निरनिराळे वेदातली वाक्य आहेत. ती वाक्य अभ्यासाला दिली. भांडू नका एकमेकाशी. हा वेद तुमचा, हे वाक्य तुमचं. सगळीच वाक्य नाही. काळ बदलतो, मानवी समाज बदलतो, मन तेवढं बदलत नाही. म्हणून प्रत्येक जर वेद बघितला तर त्या वेदाचा जो संदेश आहे तो फार महत्त्वाचा आहे, आणि त्याच्याशी निष्ठ राहिलं पाहिजे. आणि त्या निष्ठेचं प्रतीक म्हणून कुत्र आहे. कुत्रे अनेक प्रकारचे असतात. आणखीन कुत्र्याचे 1-2 अर्थ सांगतो, चिंतनासाठी बरे वाटतील. पूर्वी HMV नावाची कंपनी होती, ज्याच्या त्या रेकॉर्ड्स आपण वापरायचो. त्याच्यावर तो कुत्रा होता. आता कुत्रा काय गायनासाठी प्रसिद्ध आहे का? कोकिळ वगैरे काने दाखवला. पण त्याच्या खाली HMV लिहिलेलं असतं. तो माझा व्हॉईस नाही, हिज मास्टर्स व्हॉईस. HMV हिज मास्टर्स व्हॉईस म्हणजे कुत्र्याचा मास्टर जो एडिसन त्यांनी पहिल्यांदा रेकॉर्डिंग सुरू केलं म्हणतात, मग त्याचा आवाज आहे तो. म्हणजे माझासुद्धा कोणीतरी मास्टर आहे ना मागे बसलेला, त्याच्या आवाजाने मी बोलतोय, त्याच्या विचाराने मी तुम्हाला सांगतोय. हा काही माझे विचार नाही आहेत, हे काय माझं वक्तृत्व, माझी वाणी, माझी भाषा, माझा अर्थ काही नाही आहे. बोलवितात आणि विचार करतात आणि हा निराळा आहे. हे तो कुत्रा सांगतोय HMVवाला. तो हा कुत्राही तेच सांगतात की आम्ही 4 बाजूंनी असलो तरी आमचा स्वामी दत्तात्रेयच आहे, त्यांच्यापासूनच निर्माण झालेलं आहे. आणखीन कुत्र्यासारखे एक वाक्य तुम्हाला सांगतो. गोंदवलेकर महाराजांच्या आता डिसेंबरमध्ये जी प्रवचन आहेत शेवटी त्यांनी इतक्या तळमळीने सांगितले, नाम घ्या फक्त. त्यातल्या त्यात सोपं राम नाम घ्या. कृष्णसुद्धा नाही म्हटलं तरी जोडाक्षर आहेत, बोलता येणार नाही. राम नाम घ्या. त्यांनी काय सांगितलं शेवटी, भक्तांना रडू येते हे वाक्य वाचताना की असं कसं महाराजांनी सांगितलं असेल. पण दुसरीकडेही महाराज तेच म्हणतात की ज्या घरात सतत नाम चालू असतं त्या घराच्या बाहेर मी कुत्र्यासारखा पडून असतो. हे महाराजांचं वाक्य. महाराजांनी इतकं स्वतःला कमीपणा घ्यावा, कमीपणा नाही. ज्या घरात सतत नाम चालू आहे त्या घराचं रक्षण करण्यासाठी, अशुभ शक्तींकडून वाईट आपण म्हणतो निरनिराळे संस्कार, वाईट संस्कार, त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी मी कुत्र्यासारखा पडलेला असतो. हे प्रवचनातलं वाक्य आहे हो. अशी ही कुत्री आहेत. ती वेदांचं ज्ञान, त्याचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर निष्ठा दाखवण्यासाठी आणि तुम्हाला हे सांगण्यासाठी वेदांचे ऋषी सांगतात, इट इज नॉट माय व्हॉइस, हिज मास्टर्स ऑर माय मास्टर्स व्हॉइस. मग अशी विश्वामित्राचं उदाहरण दिलं ना, तो काही स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. मी काही करता नाही आहे मंत्राचा, मी काही करता नाही आहे या ग्रंथाचा. अगदी दासबोध आपण नेहमी वाचतो. ते शेवटी काय सांगितलेलं आहे की मी स्वाभिमानी कुणाचा, माझा राम आहे. भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने म्हणजे रामाने, त्या समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय होय. सगळं करणं परमेश्वराचं. हा ग्रंथ मात्र मी केला, याला काही अर्थ आहे का? सगळं करणं जर भगवंताचं आहे तर माझं सगळं भगवंताचं आहे. हे ज्या लताला कळतं ते मंगेशकरांचे असते. हा अपघात असतो, लक्षात घ्या. वाक्य लक्षात ठेवा, लता मंगेशकरांचं वाक्य आहे. एक भिकारी नेते आणि गाते. दत्तात्रेयांचं तत्त्व समजून घेण्यासाठी उदाहरण वापरा. ती आलेली असते परदेशातून
आणि दमून आलेली आहे, तो जेट लॅग म्हणतात, ती सांगते आपल्या वॉचमनला कुठलाही आवाज, कुणीही भिकारी वगैरे थांबता कामा नये, मला झोपायचं आहे शांत. आणि तो काहीतरी आणायला जातो, इतक्यात एक पोरगं त्याच्या काकुटीला मारून एक बाई येते आणि ती कुठल्या दुसऱ्याच भाषेत एक गाणं लावते. हा धावत जातो, मॅडम सो रही आहे, तिला हाकलून लावतो. ती त्या पेडर रोडच्या गर्दीत ती हरवून जाते. लता खिडकीकडे येते की कौन गा रहा था. तो म्हणतो की एक भिकारी होती, माफ करो मैं इधर गया और वो उधर. तुम्हाला झोपेत व्यत्यय. नाही नाही, तिला शोध तू. हा कुठे शोधणार आहे तिला. न म्हणतो की नाही मला मिळाली नाही. त्यावेळेला ती म्हणते की ती गात होती, गाता ती गुणगुणायला लागली आणि त्याच्यातून एक अमर गीत झालं, हम दोनो चित्रपटातलं, अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम. काय सुंदर गीत आहे हे. मुद्दामून ऐका, हे तुम्हाला लगेच मोबाईलवर ऐकायला मिळेल. अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम ही धून तिने नंतर जयदेव नावाचे संगीतकार आहेत त्या सिनेमाचे, त्यांना सांगितले. पण त्या भिकारणीने सांगितलेली धून आहे. ती म्हणते ती कानडीत गात होती का तेलुगूमध्ये गात होती मला माहीत नाही, पण माहीत कशाला पाहिजे, भावाला भाषा कशाला पाहिजे. म्हणून भक्ती संस्कृतमधून झाली पाहिजे. कोणी सांगितलं, मराठीतून करूया. आणि सगळ्यात चांगली भक्ती ही मौन भक्ती आहे, मूक भक्ती आहे. तिला भाषा लागतच नाही. कल्पना करा तुम्ही. आणि शेवटी आपण मौनच होतो. आणि त्यावेळेला खरी प्रार्थना सुरू होते. प्रार्थना जर शब्दातली असती तर प्राध्यापक आणि त्यातून मराठीचे प्राध्यापक किती सुंदर प्रार्थना करतील किंवा, आणि संस्कृतचे प्राध्यापक तर कमाल करतील प्रार्थनेची. पण ज्यावेळेला शांत होतोस त्यावेळेला आतून परमेश्वर सांगतो ही म्यूट प्रेयर, मौन प्रार्थना इज द ओनली प्रेयर. शब्दातली प्रार्थना मला तेवढी आवडत नाही. ते विचार करूया आपण. आणि म्हणून दत्तात्रेय म्हणजे हळूहळू मौनाकडे जातो आपण. म्हणून 4 श्वान हे ह्याचं प्रतीक आहे. पुढे जटाजूट हे निसर्गाशी एकरूपत आहे हो. मुकुट नाही घातला कधी शंकराने. शंकराच्या चित्रात तुम्हाला जर मुकुट दिसला तर ते मिस्टर शंकर की जे मिसेस पार्वतींचे पती आहेत. मी हे या पद्धतीने मुद्दामून सांगतोय तुम्हाला. शिव नावाचं तत्व आहे आणि त्या शिवानी दाखवलं. आणि फर्स्ट फॅमिली इन ह्युमन हिस्ट्री इज शंकर, पार्वती, कार्तिकेय आणि गणपती. हे जगाने मान्य केले की हो पहिली फॅमिली मानवाच्या इतिहासातली ही आहे. कुठल्या देवांनी लग्न केलं आणि कुठल्या देवांना मुलं झाली आहेत. हे सगळे नारद वगैरे मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवाचे, ज्यांना आपण प्रजापती म्हणतो. प्रजापिता तो आहे, प्रजापती हे 10 निर्माण केले आणि आता प्रजा वाढवा म्हणून सांगितली. ही मानस सृष्टी आहे, मानस संतती आहे. एकत्र येऊन स्त्री आणि पुरुष, देव देवी, स्त्री शक्ती, नारी शक्ती आणि नरशक्ती. कार्तिकेयाचा जन्म आहे आणि गणेशाचा जन्म आहे. म्हणून ती फॅमिली आहे शंकर. आणि म्हणून आपण देवळात जातो ती शिवलिंग असतात. शंकराचं मंदिर कुठे असतं विशेष करून नाही. शंकर पार्वती आपण देखावे करतो कुठे, गणपतीच्या काळात वगैरे जे फ्लोट्स वगैरे करतो ना, इंटिग्रेशनचा फार सुंदर संदेश याच्यातून मिळतो. पण एरवी शिवलिंग आहे, त्या लिंगाला आपण मुखवटा घालतो, मंगेश म्हणतो, कारण तो माझा देव बनतो, मला जवळचा देव वाटतो. पण लिंग ही खूण आहे. आणि ती खूण कशाची, ज्योतिर्लिंग म्हणतो, प्रकाशाची खूण आहे. अरे केवढं शिवतत्व आहे. आणि शिवतत्व दत्त तत्वात आहे की नाही हो. मग तशी उपासना का नको करायला. म्हणून पुढे सांगितलेलं आहे हे जटाजूट आहे, निसर्गाशी एकरूपत आहे. तुम्हाला सहज जाता जाता सांगतो, रामरक्षा अनेक जण म्हणतात, रात्री झोपताना म्हणतात. त्या रामरक्षेत रामाचे 2 ध्यानमंत्र आहेत, एकामागून एक आलेले आहेत. एक ध्यानमंत्र प्रसिद्ध आहे, मी तुम्हाला सांगतो. आपण रामाचं ध्यान करतो आणि त्याच्यात सांगतो की तू नाना अलंकार घातलेले आहेस, तू वस्त्र घातलेले आहेत सोन्याचे, परंतु जटाजूट धारण केलेला आहेस. बघा त्या ध्यानमंत्रात जटाजूट. दुसरा ध्यानमंत्र लगेच होतो, ध्यायदा राम. जटाजूट आहे, मुकुट नाही घातलेला. हा कधी विचार केला आहे का आपण. कारण रामाच्या पत्नीना म्हणजे रामाच्या शक्तींना नक्की माहीत आहे की कुणीतरी वचन दिलेलं असेल. आणि रघुकुल की रीत चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. हे गेले वनवासात. आणि म्हणून ती जी राहिलेली आहे 14 वर्ष अयोध्येत, लक्ष्मणाची उर्मिला लक्ष्मणाबरोबर गेलेली नाही आहे. बाकीच्यांच्या पत्नी मांडवी, श्रुतकीर्ती, भरताची यांची त्यांच्याबरोबर आहेत, पण ही एकटी राहिलेली आहे. ज्यावेळेला राम परत येतो सगळ्यांना देतो, ही काहीच मागत नाही. आणि म्हणाले मागणार असेल देणार असलास तर मला तुझी वल्कल दे. रामा तू लक्ष्मण आणि म्हणजे माझे पती आणि सीता यांनी काढून ठेवलेली वल्कल मला द्या. कारण का की केव्हा आम्हाला राजवस्त्र उतरवून वल्कल धारण करावी लागतील माहीत नाही. या वल्कलांचं तू काय करशील, मी देवघरात ठेवीन आणि त्यांची पूजा करेन देवाबरोबर. हे महत्त्वाचं आहे. म्हणून जटाजूट आहे रामाचा. तो सिंहासनावर बसला, बद्ध पद्मासनस्थम आपण म्हणतो ना,
पीतम वा सोवसानम नवकमलदल स्पर्धेनेत्रम प्रसन्नम जटाजूट. सोन्याचा मुकुट नाही आहे, विचार करा, तो विष्णूचा अवतार आहे, पण नाही सोन्याचा मुकुट. इकडे हा जटाजूट शंकर आहे किंवा हा शंकराचा अवतार आहे, जटाजूट. त्याच्यानंतर पुढे त्रिशूल. त्रिशूलला काय म्हणतात माहिती ना, 3 अवस्थेंच्या पलीकडे नेणारी अवस्था आहे. म्हणजे त्रिकाल, वर्तमान काल, भविष्यकाळ आणि भूतकाळ, त्याच्या पलीकडे. आपण गणपतीच्या स्तोत्रात म्हणतो ते सगळ्या देवांचं स्तोत्र आहे की त्वम कालत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः आणि तम कालत्रयातीतः. त्रयातीत म्हणजे बियॉन्ड 3. ह्या जी अवस्था आहेत, उत्पत्ती, स्थिती, लय किंवा आधी, मध्य आणि अंत, यांच्या शेवटी काहीच नाही का, ती त्रिशूल अवस्था आहे. त्रिशूल धारण करणारे जे हे आहे ना, फेकणारे पुढे 3 टोकं दिसतात, आधी, मध्य, अंत. पण मारायला हँडल नको का, ती 4थी अवस्था आहे. आत्ता हे प्रवचन संपणार आहे, प्रवचन सुरू झालं, हो बरोबर, प्रवचन चालू राहिलं, हो प्रवचन संपलं, प्रवचन उरलं नाही का, नक्की उरणार आहे. तुमच्या मनात काहीतरी विचार असणार आहेत, एखादी कथा तुम्ही घरी जाऊन सांगणार आहात, एखादा आवडलेला विचार आपल्या मित्रांना सांगणार आहात, सांगायला पाहिजे. आज ह्याचंच कुठेतरी मंथन व्हायला पाहिजे किंवा वितरण व्हायला पाहिजे चांगल्या विचारांचं. ते होत नाही आहे. आणि म्हणून सांगा, जे ऐकलेलंच, मी वाचलेलंच तुम्हाला सांगतोय ना, मग तुम्ही ऐकलेलं इतरांना सांगणं हे कर्तव्य आहे आपलं. तर म्हणून लक्षात ठेवा की त्रिशूल हे त्याचं प्रतीक आहे. ट्रायडंट इन ट्रान्सेंडेंटल म्हणलेलं आहे. ट्रान्सेंडेंटल म्हणजे रायझेस अबव एव्हरीथिंग. त्याच्याशिवाय का त्रिशूळाने मी वार करणार आहे. त्रिशूल म्हणजे 3 अवस्था आणि त्याच्या पुढची 4थी अवस्था. आणि म्हणून गणेशाची तिथी चतुर्थी मानलेली आहे. गणेशाला सगळं ऑड लागतं. 4 दिवसांचा गणपती नसतो, 3 दिवसाचा असतो किंवा 5 दिवसांचा असतो, 7, 9 आपण म्हणतो ना. मग चतुर्थी का, अरे चतुर्थ अवस्थेत तो आहे, कालाच्या पलीकडे, अवस्थांच्या पलीकडे, 3 अवस्थांच्या पलीकडे प्रत्येक देव आहे. पण आपण गणेश अथर्व शीर्षात म्हणतो म्हणून आपल्याला गणपती वाटतो. म्हणून गणेशाच्या उपासनेची तिथी चतुर्थी ठरवली, कारण चतुर्थ अवस्था आहे, ज्याला तुरीय अवस्था म्हणतात. आणि संत पुढे जाऊन सांगतात हे ऋषी मुनी वगैरे सगळे चतुर्थ अवस्थेत होते, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी किंवा तुरीय. पण आम्ही संत लोक जिवंतपणे, जागृतपणे फिरत असताना, व्यवहार करताना 4थ्या अवस्थेत असतो. आमची 5वी अवस्था आहे तुर्यातीत अवस्था. इथे जरी आज थांबलो तरी चालेल. तुर्यातीत अवस्था म्हणजे संत आहेत, म्हणजे सद्गुरू आहेत, आपल्या जीवनात येतात. अरे उत्पत्ती, स्थिती, लय सोड, त्याच्या पलीकडे 4थी अवस्था समाधी अवस्था. तटस्थपणे साक्ष्यभावानं बघ. अरे पण त्याचा व्यवहार करायला नको का. आणि व्यवहार आम्ही संत पुरुष करतो, सद्गुरू करतो. हे झाल्यानंतर सुदर्शन चक्र कशाचं प्रतीक आहे, शंख कशाचं प्रतीक आहे, हा विचार आपण उद्या सुरू करू शकतो. पण दत्तात्रेयांच्या उपासनेतली एक महत्त्वाची गोष्ट गमतीदार आहे, विनोदी आहे, आपण त्याच्यावर चिंतन करत थांबूया. गोंदवलेकर महाराजांकडे एक माणूस गेला आणि म्हणाला की मी इतकी वर्ष गुरुचरित्राचे पारायण करतोय, पण मला हवं ते मिळालं नाही. महाराजांनी त्याला विचारलं की तुला काय हवं आहे. नाही म्हणाला, मला अगदी सोपी कौटुंबिक गोष्ट पाहिजे, पण ती सुद्धा मिळत नाही. 21 पारायणे झाली गुरुचरित्राची. ते म्हणाले की काय कौटुंबिक पाहिजे. बायको माझ्या मनासारखं वागत नाही, त्याच्यासाठी गुरुचरित्र. हा ते म्हणाले इतकी वर्ष तू पारायण करतोस, केव्हा काय. दर गुरुवारी म्हणाला मी वाचतो एक अध्याय आणि त्याप्रमाणे कधी चुकत नाही. आता तू तुझा गुरुवार कसा घालवतोस, हा उद्या गुरुवार आहे, कसा घालवायचा त्यासाठी आपण हे आज बघतोय. गुरुवार कसा घालतो, सकाळी लवकर उठतो, प्रार्थना करतो, दत्तमंत्र म्हणतो, आंघोळ करतो, ऑफिसला जातो, संध्याकाळी मी पुन्हा उपासना करतो, संध्याकाळी मला वेळ मिळतो त्यावेळेला मी गुरुचरित्राचा अध्याय वाचतो. मग तू संध्याकाळी काय विशेष असतं. नाही म्हणला, इतर दिवशी मी काय करतो, ऑफिसातून बसने येतो, गुरुवारी मी चालत येतो. का चालत येतो, दत्ताचा जप करत का. नाही म्हणला की बसच्या मार्गावर फुलाचं दुकान मिळत नाही जिथे मी दत्तासाठी हार घेतो दर गुरुवारी. बरोबर. आता हार कसा घेतोस रे, काय या महाराजांना किंवा गुरुना काय बुद्धी असते, कसा प्रश्न विचारतात. वकिलाला एका त्यांनी सांगितलं तू वकील असशील, पण मी वकिलाचा बाप आहे, मला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करू नकोस. तो प्रसंग नंतर कधीतरी, पण आत्ता हा प्रसंग बघा ना. मग काय करतोस रे. नाही, त्यांनी माझा पुडा बांधून, नेहमीचं गिऱ्हाईक ना, बांधून ठेवलेला असतो. आणि त्याच वेळा किथे तुला मोगऱ्याची जर वेणी दिसली, हो दिसते म्हणाला, मोगऱ्याची किंवा कुठल्याही सीझनल फुलांची, ती मी माझ्या बायकोसाठी आणतो. बरोबर. कारण बायकोला मी जर ती माळली तर प्रसन्न होईल असं मला वाटतं. पण इतकी वर्ष निरनिराळ्या फुलांच्या वेण्या मी आणल्या, तिच्या केसात स्वतः तुम्ही कशाला, मी घालते, इथपासून सुरुवात म्हणाले.
आता म्हणाले, मी तुला शेवटचा प्रश्न विचारतो की पुडा बांधलेलाच असतो हाराचा, तो तू पिशवीत टाकतोस. ती फुलं ताजी आहेत का बघत नाहीस, ती कालची आहेत का बघत नाही, हा हार नीट केलेला आहे का बघत नाही दत्ताला. आणि बायकोला बघताना ताजी आहे की नाही, वास येतोय की नाही, नीट गुंफली आहे की नाही, कारण त्यावरून नवीन भांडण सुरू व्हायला नको. बायकोची वेणी तू इतकी बघून तपासून वास घेऊन घेतोस आणि दत्तात्र्याचा हार कसा आहे बघत सुद्धा नाहीस. दत्तात्र्याचा हार कसाही असला तरी चालेल अशा दत्ताची तू पूजा करतोस आणि निवडून घेतलेली पत्नी प्रसन्न होऊन म्हणतोस तुझ्या पत्नीपेक्षा माझा दत्त काही चीप आहे. हा प्रश्न आहे, हा काही स्वस्त आहे का दत्त? अरे पत्नी प्रसन्न होते, दत्ताला प्रसन्न करायला दत्ताचा हार मी बघून घेईन. पत्नीकडून हार झाली तरी चालेल, पण दत्ताला मी जिंकेन. आणि दत्ताला काय, गुरुला काय, शिष्याने भक्तांनी आपल्याला जिंकावं असं वाटतं. कारण एक वाक्य आहे की शिष्यात इच्छेत पराजयम. गुरु चांगला कोण की असा एक तरी शिष्य तयार करतो जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ होतो. आपण विचार करूया या वाक्यांवर, या उदाहरणांवर. आहे ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. दत्त हा न संपणारा विषय आहे, पण तरीसुद्धा आपण विचार करत ऐकतोय, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही विचार करून खरंच ऐकताय, मला बरं वाटतं. शांत. नेहमीचे श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. या कृतींना काय अर्थ आहे आपण उद्या बघू नक्की. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे अत्यंत प्रेमानं भक्तीनं दत्तात्रेयांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.